पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार, दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद। बिबट्याच्या मुक्त संचारानं ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण। संगमनेरच्या नांदूर कंदरमाळा परिसरातील लहूच्या मळ्यातील बिबट्या जेरबंद। बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। बिबट्याने चांगला धुमाकूळ घातला होता। पुण्याच्या आंबे गावातील गवारवाडीमध्ये एक बिबट्या जेरबंद। वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। जुन्नरमध्ये बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळताना श्वान विहिरीत पडला। श्वानाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात जुन्नरमधील रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे। भंडाऱ्याच्या खोलमारा जुना येथे खोल विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून रेस्क्यू करण्यात आले। शिकारीच्या शोधामध्ये आलेला बिबट्या तब्बल 40 फूट खोल विहिरीमध्ये पडला होता। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन। वन विभागाच्या विरोधात नागरिक आक्रमक। शेवाळवाडी जवळील भोवरा वस्तीमध्ये नागरिकांचं आंदोलन। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल। सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत शाळेची वेळ असणार। शिरूर, आंबेगाव, जुन्नरमधील 233 अतिसंवेदनशील शाळांबाबत आदेश।